बाईची पुढं नाचायचं. येडपट काय पण. थोडं हसत जा. महिला मंडळ थोडं हसत जा. पुरुष मंडळी हे थोडं हसत जा. कधी महाराज हे भरोसा नाही तुमचा. थोडं हसत जा. हे शरीर हे पुन्हा नाही. हे कलियुग आहे. हे तुम्ही जेवढे कलियुगात जेवढे तुम्ही पापी मागाल तेवढे तुमच्या घरी पैसा येणार. आणि जेवढे तुम्ही चांगले काम कराल, चांगले वागाल, सुपडा सापच होणार. खरं कधी वागायचं नाही. खरं बोलला ना तो माणूस मेला. खरं बोललं की तो मेलाच. खरं कधी बोलायचं नाही. खरं बोललं मग लोक त्याचं काम करतात. खरं कधी आता पकवान वाले तुम्ही घाम पुसायचं नाही. लोकांना कळलं पाहिजे हे घामाचा पैसा आहे. लोक काय पण म्हणतात हे कलियुग आहे. कलियुगात चित्र असतं. लोक काय पण म्हणतात. लोक म्हणजे विषय सोडून नका. तुम्ही दारू पिऊन गटरात डोळा, तुम्हाला दुश्मन नाही. तुम्ही दारू पिऊन गटरात डोळा, विरोधक नाही तुम्हाला. चांगलंच बोलणार. कुठं पण लोळा तुम्ही. दारू पिऊ दे नालीत पडा, दुश्मन नाही तुम्हाला. आणि फक्त हव्याच्या कणाला 1 गुंठा जागा घ्या, दुश्मन उठले. काय असं असतं. तुम्ही खरं कधी बोलायचं नाही. खरं बोललं ना नाही त्रास सगळ्यालाच होणार. सण करावं लागतं. देवावर संकट आहे, जीवावर संकट आहे आणि माणसावर संकट आहे. चंद्राला ढगातनं जावं लागतं तसं माणसाला संकटातनं जावं लागतं. देवावर संकट आहे, जीवावर चांगल्या रोडला गतिरोधक बोला चला. गतिरोधक असणारच आणि माणसाला विरोधक असणार. त्याच्याशिवाय कस लागत नाही. विठाला उठ आहे. उठ यार, उठ ना. उठ. मोबाईल पाहता का रे सगळे जण? नाही तुला सजी नाही का काय? मोबाईल पाहतो का? काय पाहतो? अरे मोबाईल मध्ये काय पाहता? पडो आता खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं सर्व. खोटं बोलायचं सर्व. उत्तर द्या. खोटं बोलायचं. तुम्ही 2020 मध्ये कोरोनाच्या काळात तुम्ही ऑनलाईन क्लास होते का? गेम खेळत होते? अभ्यास करत होता का? गेम कोणती? बचत गट. हे बघितलं का? हे 4 गुरुवारचा प्रसाद आहे. महिला मंडळ थोडं गुरुवार धरणं थोडं बंद करा. पार्वतीनं गुरुवार धरला, शंकर पिऊन आला. पार्वतीने एखादं धरली, शंकर मटण घेऊन आला काळ्या पिशवीत. कापून टाके शंकर मुतला चेटीत. झाल्या. पोरांना पटपट उत्तर द्या. 8वीच्या पोराला आतली चटी नाही. आतली 8वीच्या पोराला आतली चटी नाही. त्याच्या बापाने त्याला 17,000चा मोबाईल घेऊन दिला. बाप मूर्ख आहे का मुलगा? बाप. मुलगा मूर्ख आहे का बाप? बाप.
आई मूर्ख आहे का मुलगी? मुलगी मूर्ख आहे का आई? हा, आई. आपल्या घरामध्ये दोनच माणसं मूर्ख आहेत, आई आणि मोबाईल बंद करे. काय येडे झाले, येडे मोबाईल मुळे. ते आजकालचं ते फोकसचं गाणं कोणतं रे ते पोरं? हा, तुला माहितीये का रे? हे पोरं हे चित्र असतं, येडे झाले ते मोबाईल मुळे, येडे. पहिला लेकरू जर लढायला लागलं, त्याची आई त्याला भाकरी द्यायची, भाकरी. अय पप्पाची आई, भाकरी भाकरी. आता आई काय देते? काय देते? मोबाईल. मोबाईल सांगायला तर लाज वाटते का थोडी अशी? येडे झाले त्या मोबाईल. कुठं पण मोबाईल. आता हे पुरुषांनी तर आता जवळ जवळ ते लाजच सोडून टाकले. सकाळी सकाळी एका हातामध्ये ते टमरेल घ्यायचं, एका हातामध्ये ते मोबाईल घ्यायचं आणि नीट पण चालायचं नाही. आणि आता पहिलं चांगलं बसत होते, मोबाईल नव्हता पहिलं, चांगलं बसतच संडास करत होते बसून बसून. आता कोणाला ऊत आला ती काल ते भांड काय म्हणतात त्याला, ते इंग्लिश भांड. इंग्लिश कोणाला ऊत उठला एवढं काढलं ते आता उठूनच. एकतर बाथरूम मध्ये गेलं जाताना सरळ घ्या आणि येताना वाकडच होऊन आलं. मग त्याच्या पप्पाच्या बायकोने डॉक्टर बोलवलं, जाताना सरळ घ्या आणि येताना वाकडं कसं आलं? ते म्हणले, डॉक्टरना सांगितलं घाबरायची काही गोष्ट नाही. बाथरूम मध्ये मोबाईलच्या नादात गडबडीमध्ये ह्याचं पॅन्टीचं बटन ह्याच्या शर्टाच्या बटनाला गुतलंय. काय पण येणे. विठाल 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 विठाल. येडे झाले मोबाईल मुळे, येडे येडे येडे. आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही. काय मत आहे? रोज आपल्या आईने नियम केला पाहिजे, हरिपाठ वाचल्याशिवाय पोराला जेवण नको. आता एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला, ते कानात घालायचं काय म्हणतात बोलू? हा 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 हेडफोन. आणि हेडफोन लावून गेले संडास बाथरूम मध्ये. आता तुम्ही हेडफोन वापरत जाऊ नका, तुम्ही अशी 3 पिन वापरत जा. 3 पिन म्हणजे कधी बॅटरी उतरायची नाही. मग हेडफोन लावा. मग हेडफोन लावून गेलं संडास बाथरूम मध्ये, त्याला संडासच येईना. मग त्यानं मोबाईल मध्ये गाणं लावलं, एक बार आजा 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 आजा. तरी संडास येईना त्याला. मग त्यानं दुसरं गाणं लावलं, मेरी सपनों की रानी कब आएगी. म्हणून पुत्र तू हा कन्या ते कोणत्या कुळामध्ये जन्माला येत असतात हे ज्योत तो खबर आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात पुढे कन्या पुत्र पुढे कन्या पुत्र होतीचे सात्विक. पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक. पुढे कन्या पुत्र होते पुढे कन्या पुत्र पुढे कन्या पुत्र होतीचे सात्विक. पुढे कन्या पुत्र होतीचे सात्विक. पुढे कन्या पुत्र होतीचे सात्विक. कयाचा एक वाके देवा, कयाचा एक वाके देवा. कयाचा
वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कोणी कन्या पुत्र होती तात्विक कोणी कन्या पुत्र होती तात्विक कोणी कन्या पुत्र होते तात्विक कोणी कन्या पुत्र होते तात्विक कोणी कन्या पुत्र होती तात्विक कोणी कन्या पुत्र होती तात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती कोणी कन्या पुत्र होती कोणी कन्या पुत्र होती सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा 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 इतके वेळ कुठं खपला होता 2 नंबरला गेलता काय कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या आणि नंतर पुत्र असं का त्याचंही कारण आहे मातृत्वाचं पराकन्या पुत्राकडे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते याचं दुसरंही कारण आहे मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना त्या प्रेमात निस्वार्थ आहे तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो भजन करा विठ्ठल 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 कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना पहिली चौकशी करते आई